हाय फ्रेंड्स, लोकसत्ता बॉक्स ऑफिसमध्ये आपलं स्वागत। रमा माधव, पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा रंगणारी रमा माधवची प्रेमकथा अशा उत्साहात गुरुवारी लोअर परळ इथल्या PVR थिएटरमध्ये रमा माधव चित्रपटाचा प्रीमियर दणक्यात झाला। रमा माधवच्या प्रीमियरला मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मृणाल कुलकर्णीकडनंही चांगल्या अपेक्षा आहेत की त्या करतायत। त्यांनी मुळात या विषयाचा त्यांचा अभ्यास आहे, कारण त्यांनी खूप वर्षांपूर्वी मालिका केलेली होती स्वामी, जी स्मिता तळवलकर, आणि त्यांच्या मालिकेत रमाचं काम मृणालने केलेलं होतं। त्यामुळं त्यांचा त्या विषयावरचा अभ्यास आहे। खूप उत्सुकता वाटते, कारण आज पहिल्यांदा सगळे लोक हा सिनेमा बघणार आहेत आणि आम्ही गेले जवळपास वर्षभर रमा माधवांसोबत आहोत आणि आज आम्ही जे सगळं मृणालताईंनी पाहिलेले स्वप्न आहे तर ते आज लोकांपर्यंत येणार आहे। मी खूप एक्साइटेड आहे आणि खूप खुश आहे, कारण त्याचे चित्रपटाचे ट्रेलर्स, प्रमोशन, त्याचे टीजर्स मी खूप रेग्युलरली फॉलो करतो आहे आणि खूप इंटरेस्टिंग, एंटरटेनिंग आणि अत्यंत काय म्हणू आपण ब्रिलियंट क्वालिटीचा सिनेमा वाटतोय। ही गोष्ट त्या काळातली मांडण्याचा प्रयत्न केला ते खरंच सुंदर आहे आणि म्हणजे आता इंटरव्ह्यू झाला आहे, पुढचा सिनेमा बघायची मलाही कुतूहल आहे, पण जे दिसतंय ते खूपच सुंदर आणि मस्त आहे। त्यासाठी संपूर्ण रमा माधवच्या टीमचंच अभिनंदन, कारण सगळे कलाकार उत्तम काम करतात आणि म्हणजे एक सुपर आहे ते ऐतिहासिक चित्रपट खूपच कमी बनतात आणि ही जी लव्ह स्टोरी आहे ते खूपच अतिशय चांगल्या पद्धतीने मृणालने मांडली। मृणालचा हे दुसरी फिल्म होती आणि एवढं मोठं चॅलेंज जे आहे ते तिनं पेललं आणि सक्सेसफुली पेललं। खरोखरच खूप फॅन्टॅस्टिक, खूप छान मोठा कॅनव्हास आणि खूप छान पेलला आहे। सगळ्यांची मेहनत दिसते आणि ती लव्ह स्टोरी भिडते, ती राहते आणि त्या जगात नेते। प्रेक्षकांनीही चित्रपटातील कलावंतांचे कौतुक करत प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा या स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या। डायलॉग छान आहेत आणि कॉस्ट्युम छान आहेत, सगळ्यांनी आवर्जून बघावा असा सिनेमा आहे। प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर इतकं परफेक्ट निवडलं आहे ना की सगळ्या यंग जनरेशननी पण बघण्यासारखं आहे। इतिहासाच्या पाऊलखुणा चांगल्या जपलेल्या आहेत आणि नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे सांगितलेले आहेत आणि पिक्चरचा मोमेंटम खूप चांगला आहे, शेवट खूप परिणामकारक आहे, खूप चांगला वाटतं। खूपच छान आहे, त्या काळात घेऊन गेला, सगळं डोळ्यासमोर खरं उभं राहिलं। आत्ताच्या तरुण पिढीने खरंच हे बघितलं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे। सुपर मूवी, एक्सलंट मूवी, द एंड वॉज व्हेरी गुड, स्पीचलेस।